सावनेर पांडुर्णा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे एक भीषण अपघात झाला आहे। उज्जैन येथे दर्शनाकरिता जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला केळवद हद्दीत अपघात झाला असून या घटनेत एक कुटुंबातील अनेक जण जखमी झाले आहेत। ही घटना 14 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली। छत्तीसगड येथे राहणाऱ्या योगेंद्र साहू हे आपल्या परिवारासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी निघाले होते। सावनेर पांडुर्णा हायवे रोडवर केळवद हद्दीत त्यांच्या कार समोर चालणाऱ्या ट्रकने अचानक वेग कमी केला। अचानक ब्रेक लागल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारची थेट धडक समोरच्या ट्रकला बसली। या अपघातात कार चालक योगेंद्र साहू गंभीर जखमी झाले असून साहू परिवारातील इतर सदस्यांनाही दुखापत झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश दादा बनसोड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्यासह केळवद पोलीसही घटनास्थळी पोहोचले। जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून अपघाताबाबतची पुढील तपास केळवद पोलीस करीत आहेत। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील अचानक ब्रेक आणि वेगामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे। प्रवास करताना वाहन चालकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे।